नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आज शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील महाकाली मंदिराजवळ बुलेटस्वार व 18 वर्षाखालील वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळेस 18 वर्षाखालील मुलामुलींचे वाहने जप्त करून त्यांच्या पालकांना शहर वाहतूकला बोलवून दंडात्मक रक्कम भरून व समुपदेशन करून वाहने ताब्यात देणार असल्याची माहिती API भूषण कोते यांनी दिली. तर बुलेटमध्ये फटाक्यांचे सायलेन्सर असलेल्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करून ते सायलेन्सर काढून घेण्यात आली असेही माहिती त्यांनी दिली. भूषण कोते शहर वाहतूक शाखा धुळे. मागील काही दिवसांपासून नागरिकांच्या कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवलेले जे बुलेट आहे त्या बुलेटच्या जे तक्रारी त्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. युवा वर्ग काहीतरी वेगळं दाखवण्याच्या प्रयत्नात चुकीच्या मार्गाने असे सायलेन्सर बसवून ध्वनी प्रदूषण करत असतात. याचा त्रास मुख्य करून लहान बालक तसेच वयोवृद्ध जे इसम आहेत त्यांना होतो. या गोष्टीला कुठेतरी चाप बसावा म्हणून मागील काही दिवसात आम्ही ही मोहीम हातात घेतली. या मोहिमेदरम्यान आम्ही असे सर्व बुलेट त्यांचे सायलेन्सर काढून घेतले, तसंच त्यांच्यावर दंड देखील आकारला आहे. आणि दुसरा अजून एक जो मुद्दा आहे की जे 18 वर्षाखालील जे बालक आहेत ते त्यांना त्यांचे पालक सर्रास वाहन वापरण्याकरता देतात. त्यांच्याकडे कोणताही परवाना वाहन चालवण्याचा नसतो, त्यांना कोणतेही प्रशिक्षण दिलेलं नसतं. आणि त्यामुळे याआधी देखील आपण मोठमोठ्या दुर्घटना घडलेल्या पाहत आहोत. जसं पुण्याचं असेल, मागील वर्षी नुरानी मस्जिद येथे त्या मुलाला कोणतेही प्रशिक्षण नसल्यामुळे ट्रक जवळ आल्यानंतर घाबरून त्याने पुढचा ब्रेक दाबला आणि ट्रकच्या ताकाखाली तो गेला. असे इन्सिडेंट्स होत असतात. यांना कुठेतरी चाप बसावा यामुळे आम्ही आणि त्या कारणासाठी लहान बालक जे आहे त्यांच्यावर देखील मोटर वाहन कलम 3 आणि 4 म्हणजे वाहन लायसन्स नसते आणि 16 वर्षाच्या खाली वय असताना वाहन चालवणे याच्यात दोघं कलमांखाली 5,000 रुपये त्यांना दंड आहे. तो दंड आकारतो आहोत. त्यांचे वाहन आम्ही आमच्या कार्यालयात जमा करून घेणार आहोत आणि त्यांच्या पालकांना बोलवून त्यांना प्रबोधन करून त्यांचे वाहन ताब्यात देणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.